पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्क्रांतीचे टप्पे. स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज पद्धत. ऋग्वेदात गावसभा या प्राचीन संस्थेचा उल्लेख आढळतो. मनुस्मृती, नारद स्मृती ह्या ग्रंथातून स्थानिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या न्यायपंचायत ह्या संस्थेचा उल्लेख आढळतो. दक्षिणेकडील चोल ह्या राजघराण्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा उत्कर्ष झाला. बाणभट्टांच्या हर्षचरित ह्या ग्रंथात खेड्यातील हिशोब ठेवणाऱ्या ग्रामपट्टलिका तर ग्रामपट्टलिका ह्या अधिकाऱ्याचा उल्लेख आहे. युसंग युआनश्वांग ह्या चीनी प्रवाशाच्या वर्णनात गावप्रमुखास मदत करणाऱ्या मत्तार ह्या अधिकाऱ्याचा उल्लेख. उत्तर भारतात ग्राम प्रशासनाची जबाबदारी पंचकुली ह्या 5 सदस्यीय समितीवर निर्भर होती. चालुक्याच्या काळात ग्रामसभा व चोलांच्या काळात सभा या संस्था ग्राम प्रशासनाची जबाबदारी पार पाडीत असत. 1793 च्या चार्टर ॲक्टनुसार भारतात मुंबई, बंगाल व मद्रास ह्या प्रांतात पालिका संस्थांची स्थापना करण्यात आली. 1842 बंगाल प्रांतात पहिला म्युनिसिपल कायदा संमत केला. 1842 बंगाल प्रांतात पहिला म्युनिसिपल कायदा संमत केला. 1850 संपूर्ण भारतासाठी म्युनिसिपल कायदा लागू. कधी तर 1850 पण 1842 बंगाल प्रांतातच पहिला म्युनिसिपल कायदा लागू केला. नंतर 1850 संपूर्ण भारतासाठी म्युनिसिपल कायदा लागू केला. 1870 लॉर्ड मेयोच्या आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव सहमत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देण्याचा प्रयत्न. मे 1882 लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा सहमत केला. 25 जानेवारी 1884 रोजी हा कायदा स्वीकारण्यात आला. कोणता? स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा. कधी तर 25 जानेवारी 1884 कायदा स्वीकारण्यात आला. ह्या कायद्यानुसार प्रत्येक प्रांतात लोकल बोर्ड्स स्थापन करण्यात आले. लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा पितामह म्हटले जाते. कोणाला? लॉर्ड रिपन यांना काय म्हणलं जातं? स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा संस्थेचा पितामह म्हटलं जातं. 1907 रॉयल विकेंद्रीकरण आयोग. अध्यक्ष सर हेनरी विल्यम प्राइमरोज. सर हेनरी यांच्या राजीनाम्यानंतर चार्ल्स हबहाऊस हे अध्यक्ष बनले. शिफारस पहा. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार जिल्हा लोकल बोर्ड्स मार्फत न होता तो गाव पातळीवर लोक नियुक्त सदस्यामार्फत चालवला जावा असे
शिफारस रॉयल कमिशनने केली. 1960ला रॉयल कमिशनने आपला विकेंद्रीकरणाचा अहवाल ब्रिटिश शासनास सादर केला. कधी? 1909ला. 1919ला च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्यानुसार पंचायत राज या विषयाचा समावेश प्रांतातील सुपीव खात्यात करण्यात आला. 1933ला च्या बॉम्बे व्हिलेज पंचायत ॲक्टनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार गावातील स्थानिक प्रशासनामार्फत चालविण्यास प्राधान्य दिले. 1935च्या कायद्यान्वये जबाबदार मंत्रिमंडळाने खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास प्राधान्य दिले. कधी? 1935च्या कायद्यान्वये. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील पंचायत राज घटना कलम 40 नुसार ग्रामपंचायतीचा च्या स्थापनेची तरतूद करण्यात आली. 1949 या वर्षी स्थानिक वित्तीय समिती स्थापन करण्यात आली. आणि 2 ऑक्टोबर 1952 केंद्र शासनाने समुदाय विकास कार्यक्रम सुरू केला. उद्देश काय होता त्याचा? दारिद्र्य रेषेखाली जनतेला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.